रामकृष्ण हरी. माझ्या लेकरांनो, ज्ञान मंदिरच्या वारकरी बांधवांनो, आज माझं मन भारी आनंदानं भरून आलंय. ही जी आपली ज्ञान मंदिर वारकरी शाळा संतांच्या कृपेनं सुरू केली ती सेवा आज 75 वर्षांची झाली. हे काही माझं काम नव्हतं, ही सगळी पांडुरंगाचीच योजना होती. आपण तर निमित्त मात्र. ही जी आपली ज्ञान मंदिर वारकरी शाळा संतांच्या कृपेनं सुरू केली ती सेवा आज 75 वर्षांची झाली. गेले 7 दिवस मी पाहतोय बरं का. तुमचा उत्साह, सप्ताह, नामघोष, हाट, ज्या जिद्दीने, ज्या प्रेमाने तुम्ही केलत ना परुमा, ऊर भरून आलं माझं. एवढी जय्यत तयारी, एवढं मन लावून कीर्तन, लेकरांच्या डोळ्यातली चमक, सगळ्यांच्या ओठावरचं नाम पाहून मन अगदी दाटून आलं. ज्ञान मंदिर नावाचं छोटंसं रोपटं आपण लावलं होतं, आज ते मोठं वटवृक्ष झालंय. आता फळं देऊ लागलंय. कित्येक वारकरी इथून घडले, गावोगावी कीर्तनाची पताका फडकवू लागले. हीच खरी कमाई आहे आपली. आणि अजूनही नवीन पोरं येत आहेत, ज्ञान मंदिरात बसून अभंग शिकतायत. हे पाहून मन प्रसन्न झालं. संतांची कृपा फळाला आली. तेव्हा एकच ध्यास होता, गावागावातून लेकरं यावीत, अभंग शिकावीत, कीर्तन शिकावीत. अक्षर शिकणं सोपं असतं, पण संस्कार रुजवणं कठीण असतं. माझी बारीक नजर आहे बरं का सगळ्यांवर. आता पुढच्या लेकरांना एक सांगतो, वारकरी संप्रदाय हा केवळ टाळ मृदुंग नाही, तो चालण्यात, बोलण्यात, व्यवहारात उतरला पाहिजे. एकमेकांवर प्रेम ठेवा, अहंकार सोडा आणि संतवचन आचरणात आणा. गुण्या गोविंद्याने राहा, आपली संस्कृती जपा आणि फक्त जपू नका, ती वाढवा. मी तुमची ताकद बनून सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. ज्ञान मंदिरची ही ज्योत अशीच पेटते आणि पुढची वर्ष आणखी उज्ज्वल होत, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. चला माझ्यासोबत म्हणा सगळ्यांनी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आता सगळ्यांचा निरोप घेतो, मनापासून आशीर्वाद देतो. राम कृष्ण हरी.